नमस्कार मंडळी. सुखीच्या बालपणीच्या गोष्टींमध्ये तुम्हा सगळ्यांना खुश करायला सुखी सांगणारे त्याचा अभिनयामधला कुठला तरी पुढचा प्रवास. त्यांनी वेशभूषा स्पर्धेत भाग घेतला होता आणि तो बूट घातलेला बोका बनला होता. काय करतो तो बघा त्यावेळी. मुलांनो आणि मुलींनो, त्याच्या गोरेबाई वर्गामध्ये बोलत होत्या. तिमाही तुम्ही छान पार पाडलीत. आता तुम्ही काही दिवस विश्रांती घ्यायला हरकत नाही, पण या सुट्टीमध्ये आपण विविध वेशभूषा स्पर्धा भरवू. तुमच्यापैकी प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे वेशभूषा करून सहभागी होऊ शकतो आणि सर्वोत्तम 3 जण जे ठरतील त्यांना बक्षीस मिळणार आहे. तेव्हा सगळ्यांनी तयारीला लागा. गोरेबाईंनी आमच्या निबंधाच्या वह्या गोळ्या केल्या आणि त्या निघून गेल्या. आम्ही घरी जात असताना गप्पा मारत होतो, तेव्हा सिद्धू मला म्हणाला, मी हेमगौरी मधला बुटका होणार आहे, पांढरी दाढी लावून. मी कुंचीवाला झगा पण आणून ठेवलाय, तू कसला वेश करणार? मी म्हणालो, ते प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी सांगेन. आणि मी पूर्ण विसरून गेलो याबद्दल, कारण घरी आई म्हणाली की ती 10 दिवस आजीकडे जाणार आहे आणि मी घरात नीट वागायचं होतं. बाबांची सगळी काळजी मीच घ्यायची होती. दुसऱ्या दिवशी आई निघून गेली आणि बाबांवर मी इतका कमालीचा वैतागलो. सतत मला काम सांगायचे, हे कर ते कर, पाणी दे. नीट जेवण सुद्धा बाबा बनवत नव्हते. मी सारखा कॅलेंडरवर फुरल्या मारत होतो आणि 10 दिवस कधी होतात ते मोजत होतो. अचानक एक दिवस सिद्धू धावत घरी आला आणि उंबरठ्यावरूनच ओरडला, चुकी तू येणार की नाही? आता मला आश्चर्य वाटलं. मी विचारलं, कुठं? सिद्धू म्हणाला, कुठं म्हणून काय विचारतो? आज शाळेत वेशभूषा स्पर्धा नाहीये का? बघ, मी बुटक्याचा वेश घातलेला दिसत नाही तुला? त्यांनी खरंच कुंचीवाला झगा घालून दाढी लावली होती. मी म्हणालो, अरे आई गावाला गेली आहे, माझ्यापाशी वेशच नाहीये. सिद्धू म्हणाला, अरे आपण काहीतरी युक्ती लढवू, पण तू ये, चल. तुझ्या घरात काय काय गमतीदार आहे ते दाखव बघू मला, तोच तुझा स्पर्धेचा वेश होईल. आता आमच्याकडे तर असं काहीच नव्हतं. हा, ते बाबांचे पाणबूट आहेत, उंचच्या उंच, चिखलात चालायला ते वापरतात. आणि आईचा एक काळा केसाळ फरचा लांब कोट आहे, तो तर माझ्या पायघोळच होईल. मग या कपड्यावर तो कोट घाल. एक दोरी मला दे लहान. त्याने आईचा काळा कोट, फरकोट मला घालायला लावला आणि त्याचा खालचा भाग दुमडला आणि तो दोरीनी कमरेखाली सर्व बाजून बांधून टाकला. आता त्याचा परिणाम काय झाला की कमरेखाली तो सर्व बाजूनी फुग्यासारखा दिसू लागला. मी विचारलं, मी नक्की चांगला दिसतोय? हे तर काय फुगल्यासारखं दिसतंय माझ्या कमरेखाली. तर सिद्धू म्हणा, छान दिसतंय, सांग टोपी आहे तुझ्या घरी? टोपी अशी वेगळी पाहिजे. आम्ही थांब गोव्याला गेलो होतो ना, तर आईने एक बांबूची विणलेली टोपी घेतली होती, मजेदार वेगळी दिसते म्हणून. ती तशीच पडू नये घरात. आणि मी ती टोपी सिद्धूला आणून दाखवली. मी माझ्या डोक्यावरती चढवली तर ती फारच मोठी, म्हणजे माझ्या खांद्याच्या खालपर्यंत येत होती. सिद्धू म्हणाला, एकदम छान दिसतो, पण आपण याला नाव काय देऊया? नाव? मी भूछत्र दिसतो? छे छे, भूछत्र तांबडं असतं. मग हा तुझा खालचा भाग तो फुगलेला दिसतोय, त्यात तू पाणबूट घातले तर पांढरा मच्छीमार दिसणार. अजिबात नाही, मला दाढी नाहीये. मग हा खालचा फुगलेला केसाळ भाग बोक्यासारखा नाही वाटत तुला? मी म्हटलं, मग हरकत नाही, बूट घातलेला बोका बनेल मी. अरे पण मग याला आपण एक शेपूट लावूया. शेपूट? पण माझ्या घरी शेपूट लावायला काहीच नव्हतं. मग आम्ही शेजारच्या साने काकींकडे गेलो. त्यांना मी विचारलं, काकी, आमच्या शाळेत ना वेशभूषा स्पर्धा आहे. मी केसाळ बोका बनलोय, पण ना माझ्या या कपड्यांना लावायला मागे शेपूटच नाही. तुमच्याकडे काही आहे शेपूट सारखं लावता येईल तसं? त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, साने काकी म्हणाल्या, अगो बाई, किती गुणी मुलं आहे, किती जबाबदार. पहा, आई घरी नाही तरी सगळे स्वतःच्या स्वतः करत आहेत. त्या आतमध्ये काहीतरी शोधू लागल्या. बरं, हे बघ, तुझ्या या पोशाखावर चालवता येईल असं बहुधा काहीतरी मिळतंय मला. आणि त्यांनी काळ्या मफलर काढला. तो पट्टीसारखा गोल दोरीचा सारखा आवळला, त्याला दोन्ही बाजूनी गाठ पाडल्या दोऱ्यांनी आणि त्याची एक शेपूट बनवली आणि ती आमच्या हातात दिली. मग मी घरात गेलो आणि हार बनवायची मोठी सुई होती, त्याच्यात दोरा घातला आणि तो सुई दोरा सिद्धूला दिला. आता सिद्धूनी ती शेपूट बरोबर मागे शिवायला घेतली. जशी त्यांनी पहिल्यांदा सुई आत घातली तशी आई करून मी किंचाळी ठोकली. ए धीट शिंप्या, तुला दिसत नाही तू एका जिवंत माणसाला शिवतोस? किती जोरात सुई खुपसलीस? मी म्हटलं.
सिद्धू म्हणाला, अरे माझा अंदाज जरासा चुकला, थांब थांब मी बरोबर करतो. पुन्हा त्यांनी दुसऱ्यांदा सुई घातली. अजून मी जोरात किंचाळलं, सिद्धू नीट नीट बघून शिव, नाही तर टाळकं फोडीन तुझं. अरे मी आयुष्यात पहिल्यांदा सुई हातात घेतली आहे, पहिल्यांदा शिवतोय, थांब. सिद्धू म्हणाला. परत खस्स. आता मी जोरात किंचाळलो आणि म्हटलं, तुला समजत नाही, तुझ्या या उद्योगानंतर मी कायमचा अपंग होईल, मला बसता पण येणार नाही. एवढ्यात सिद्धू म्हणाला, हुर्रा, तयार झालं झकास शेपूट, अस्सल मांजरांसारखंच झालंय बघ. अशी शेपूट त्यांना सुद्धा नसते, अस्सल मांजरांना. मग मी शाईच्या दाट मिशा रंगवल्या, प्रत्येक बाजूला 3-3 मिशा, अगदी लांब कानापर्यंत. आणि आम्ही रमत गमत शाळेकडे निघालो. तिथे लोकांची खचून गर्दी जमली होती. सगळे वेगवेगळे पोशाख करून आले होते. बुटक्याचे सोंग घेतलेले जवळजवळ 10 होते. काही मावळे होते, झाशीच्या राण्या होत्या, शूर शिवाजी बनले होते, काही बाहुल्या बनल्या होत्या, काही पुतळे बनले होते. अशा वेगवेगळ्या वेशांमध्ये मुलं आली होती, त्यांचे आई बाबा पण होते. आम्ही खूप मज्जा वाटत होती बघायला आणि आम्ही खूप मज्जा केली. हॉलमध्ये म्युझिक लावलं होतं, त्याच्यावर आम्ही नाचलो सुद्धा. मी नाचताना सारखा अडखळत होतो, कारण ते बाबांचे जे उंच उंच बूट आहेत ते तर माझ्या ढांगातून वर खांद्यापर्यंत येत होते. त्या बुटातून मी खाली पडायचं थोडक्यात वाचत होतो. आणि माझी टोपी तर सारखी हनुवटीपर्यंत घसरत होती. मग बालवीर पथकाची लुस्या स्टेजवर आली आणि खणखणीत आवाजात म्हणाली की सर्वांनी फार सुंदर प्रतिसाद दिला, कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि तुमच्या सर्वांच्या मधून सर्वोत्तम 3 बक्षिस 5 लोकांच्या पॅनेलनी काढलेले आहेत. त्यामध्ये सर्वोत्तम पोशाखाचं पहिलं बक्षीस घ्यायला स्टेजवर यावं बूट घातलेल्या बोक्यानं. अरे बूट घातलेला बोका तर मीच होतो. मी स्टेजकडे जाऊ लागलो, पण शेवटच्या पायरीशी जोरात अडखळलो. खाली पडलो नाही हे नशीब. सगळे जोरात हसले. मला 2 पुस्तकं मिळाली. मजेदार कोडी एक पुस्तक होतं आणि दुसरं पुस्तक होतं एक होता कारवर. ही बक्षीस मिळालेली पुस्तकं घेताना संगीत शिक्षक हांडे सर आणि त्यांचे चमूनी संगीत वाजवलं. मी एकदम खुश झालो. स्टेजवरून परत निघालो. यावेळी देखील मी अडखळलो. परत एकदा सारे मोठ्यांदा हसलो. घरी परत येताना सिद्धू म्हणाला, बुटके खूप होते, बाहुल्या, पुतळे, मावळे हे देखील खूप जणांचे होते, पण बूट घातलेला बोका तू एकटाच होतास. हो सिद्धू, आपण दोघांनी मिळून ते केली ना वेशभूषा, म्हणून बक्षीस मिळालं. सिद्धू म्हणाला, बुटक्यांमध्ये. पण असं जरी सिद्धू म्हणाला तरी मी सिद्धूला म्हटलो, पण सिद्धू, सर्व बुटक्यांमध्ये तू सर्वात छान दिसत होता. तुला बक्षीस नव्हतं मिळालं, पण मिळायला पाहिजे होतं. असं करू का, मला 2 बक्षीस मिळाले, त्यातलं एक पुस्तक तू घे. कोणतं हवं तुला? सिद्धू म्हणाला, नको रे, काहीतरीच बोलतो तू. अरे नक्की सांग, माझी वेशभूषेत तू मदत केली ना मला, सांग सांग तुला कोणतं पुस्तक हवंय. सिद्धू म्हणाला, मग मला मजेदार कोडी हवंय. मी त्याला ते पुस्तक दिलं आणि माझं पुस्तक घेऊन एक होता कारवर घेऊन मी घरी आलो. धावलो. पहिले ते बूट काढून फेकले, मग कॅलेंडरवर आजच्या दिवसावर फुली मारली. आता उद्याच्या दिवसावरही फुली मी मारून टाकली. बघतो तो काय, आई यायला फक्त 3 दिवस उरले होते. येस,